हरभऱ्याच्या पानांची सुक्की भाजी आपण आज करूया। हिवाळ्यात ही भाजी आपल्याला सहज बाजारात मिळून जाते। अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे। जर मिळाली तर नक्की करून बघा। तर सगळ्यात आधी भाजी निवडायची कशी, भाजी आणली की ताटावर अशी आपटून घ्यायची, म्हणजे त्यातल्या काही अळ्या वगैरे असेल त्या निघून जातील। आणि ही अशी कवळी कवळी देठं मी मोडून घेतलेत। त्यानंतर पाण्यात एकदा ही स्वच्छ धुवून घ्यायची। आता काही जण काय करतात, ही ॲज इज भाजी फोडणीला वापरतात, पण ही भाजी मी चिरून घेणार आहे, म्हणजे ती खायला पण सोपी पडेल। आता मी इथे लोखंडी कढईच घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलंय। तेल थोडंसं गरम करून घ्यायचंय। थोडंसं तेल तापलं, त्यामध्ये घालायचंय अर्धा चमचा जिरं। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये घालायचा एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। मी अगदी मीडियम साईजचा इथे कांदा घेतलाय आणि 7 ते 8 चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, त्या सुद्धा मी कांद्यासोबतच घातलेल्या आहेत। इथे मी 4 हिरव्या बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि तेलात चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे आपल्याला परतवताना बघा जास्त जाळायचं वगैरे काहीच नाहीये, व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। यातच मी अगदी चिमूटभर मीठ घालते, जेणेकरून कांदा व्यवस्थित भाजला जाईल आणि कांद्यात मिरचीला सुद्धा व्यवस्थित मीठ लागेल। चांगले 2 ते 3 मिनिटात हे परतवून घ्यायचं तेलात। कांदा बघा आपला आता हलका गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे। छान लसूण आणि मिरची सुद्धा चांगली तेलात परतवली गेली आहे। यापेक्षा जास्त भाजायची गरज नाहीये। आता यामध्ये आपण जी चिरून घेतली होती भाजी ती घालायची। चिरून घ्यायची नसेल तर जसे तशी भाजी वापरली तरीही चालेल। इथे मी थोडीशी चिरून घेतली, जेणेकरून ती परतवला सोपी जाईल आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत घास घेताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित तो घास घेता येईल। आता आपण ही जी भाजी आहे ती त्या कांद्यात परतवून घेऊया एकदा। भाजी चांगली परतवली की यामध्ये घालायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट। हा कूट नाही म्हणता येणार, शेंगदाणे आधी मी भाजून घेतलेत आणि ते हलके भरडून घेतलेत, म्हणजे काही छोटे छोटे कण पण आहेत आणि काही अख्खे शेंगदाणे पण आहेत। तर असा कूट शेंगदाण्याचा यामध्ये मी घातलाय आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची। शेंगदाण्याचा कूट, मीठ, मिरची, कांदा हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता फक्त भाजी शिजवून घ्यायची आपल्याला। तर यावरती मी कढईवर एक प्लेट ठेवली आणि प्लेटीत थोडंसं पाणी ओतायचं, म्हणजे वाफेवर ही भाजी छान शिजेल। तर बघू शकता एक 5 ते 7 मिनिटांनंतर भाजी अगदी व्यवस्थित शिजली। भाजीचा रंग सुद्धा बदललाय आणि एकदम मऊ पडली भाजी। याचाच अर्थ आपली भाजी आता तयार आहे। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने हरभऱ्याच्या पानांची सुक्की भाजी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।